स्वामी नरेंद्राचार्य महाराज नाणीजधाम यांच्या पादुका दर्शन सोहळा सोलापूर जिल्हा सेवा समिती अंतर्गत करमाळा तालुका यांच्या वतीने सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालय प्रांगण म्हणजेच YCM कॉलेज करमाळा जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा व सविस्तर माहिती आयोजकांनी पत्रकारांना बोलवून पत्रकार परिषदेमध्ये दिली। काय म्हणाले चला तर मग आपण ते जाणून घेऊ। पत्रकार परिषदेत त्यांनी एक मुद्दा मांडला, तो म्हणजे इथे प्रचिती आलेले लोक भाविकच येतात, ते प्रचिती आलेले लोक भाविकच येतात असं त्यांनी सांगितलेलं आहे। नक्की काय आहे ते आपण आयोजकांच्या तोंडूनच ऐकू। श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या वतीनं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा सेवा समितीच्या अंतर्गत आपल्या करमाळा तालुक्यामध्ये भव्य असं पादुका दर्शन सोहळा 27 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता 2025 रोजी संपन्न होत आहे। तरी सकाळी आपल्या कार्यक्रमाचे नियोजन म्हणजे सकाळी पादुका दर्शन सोहळा या निमित्त आपल्या श्रींचे पादुकेचे आगमन होण्यासाठी पहिल्यांदा आपल्या पादुकाचे भव्य मिरवणूक होत आहे। त्याचबरोबर आपले गुरुपूजन होत आहे। गुरुपूजन झाल्यानंतर आपल्या उपसदीक्षा सामाजिक उपक्रम या अशा पद्धतीने आपल्या गुरुपूजन होत आहे। त्याचबरोबर आपल्या संप्रदायातर्फे एक तालुका सेवा समितीच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन पण केलेलं आहे। सर्व गुरु बंधू आणि गुरु भगिनी यांनी सोलापूर जिल्हा सेवा समितीच्या अंतर्गत करमाळा तालुक्यामध्ये भव्य असा मोठा पादुका दर्शन कार्यक्रम होत आहे। त्यामध्ये आपण सामाजिक उपक्रम म्हणून आपण त्या ठिकाणी दुर्बल घटक पुनर्वसन या उपक्रमाद्वारे आपण शिलाई मशीनची वाटप करत आहे। जवळजवळ आपण 27 शिलाई मशीन आपण वाटप करत आहोत। तर याचा सर्वांनी सोलापूर जिल्ह्यामधल्या गोरगरिबांना फायदा होईल आणि त्याच्यामधून जी काही महिलांना पुनर्वसन साठी मदत होईल या संस्थानाच्या वतीनं आपण ते नियोजन करत आहोत। आता ज्या ठिकाणी पत्रिका दिलेल्या आहे त्या पत्रिकेमध्ये आपल्या संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात। ते उपक्रमाविषयी काय माहिती द्या? सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, वैद्यकीय असेल, अशा अनेक प्रकारचे उपक्रम संस्थानाच्या माध्यमातून चालतो। तर आपण 54 आपल्या ॲम्ब्युलन्स सेवा अविरत प्रत्येक हायवेवर कार्यरत असतात। त्यामध्ये लाखो तरुणांची किंवा रुग्णांना एक नवीन संजीवनी मिळते। त्यानंतर आपल्या ब्लड इन नीड याच्या मार्फत आपण तात्काळ रक्ताची गरज, ज्या पेशंटला रक्ताची गरज आहे त्यांना तात्काळ रक्ताची गरज आपण इव्हनच्या माध्यमातून देत असतो। त्याच्यानंतर आपण सिद्धेश्वर महाराज अन्नक्षेत्राच्या मार्फत वारी उत्सवानिमित्त तर त्यानंतर आपल्या इंग्लिश मीडियम स्कूल, त्याच्यानंतर आपण मोटर ड्रायव्हिंग स्कूल वसईला मोटर ड्रायव्हिंग स्कूल जेणेकरून होतकरू पोरांना गरजू मुलांना रोजगार मिळावा हेतूने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने मोटर ड्रायव्हिंग स्कूल ते पण फ्री चालले जाते। त्याच्यामध्ये 25 दिवसाचा डिप्लोमा असतो। त्यामध्ये त्या व्यक्तींना ज्या विद्यार्थ्यांना जेवणापासून तो फार ड्रायव्हिंग लायसन पूर्ण करेपर्यंत संस्थान खर्च करत असते। कुठल्याही योजनेमध्ये आपण संस्थान आपणही घेत नाही, म्हणजे असं विनामूल्य उपक्रमाद्वारे असे आणि असंख्य शैक्षणिक उपक्रम असेल, वैद्यकीय उपक्रम असेल, त्याच्यानंतर दुर्बल घटक पुनर्वसन असेल, कोरोनासाठी भीष्म महामारी आली त्याच्यामध्ये पण आपण केंद्र सरकार असेल, राज्य सरकारला असेल भरघोस पद्धतीचा निधी संस्थानामार्फत दिला जातो। अशा पद्धतीने सामाजिक उपक्रमाचा कार्यक्रम केला जातो। करमाळा तालुक्यामध्ये आता सोलापूर जिल्ह्याचा विचार करता
असे जे कार्यक्रम आहेत हे सोलापूर जिल्ह्याच्या इतर ठिकाणीही राबवणं शक्य होतं, परंतु करमाळा तालुका हा सोलापूर जिल्ह्याचं एक शेवटचं टोक आहे. त्या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याचं काय कारण आहे? या श्री उद्योग या संदर्भात सांगायचं विशेष म्हणजे सर्वांगीण विकास हा यातनं घडणार आहे. प्रत्येक मग यामध्ये आपण व्यसनमुक्ती असेल, सामाजिक उपक्रमामध्ये आपण जे काही उपक्रम राबवतो ते कानाकोपऱ्यात सगळ्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि अध्यात्मातनं लोकांचं मन परिवर्तन झालं पाहिजे. जे काही व्यसन करणारी तरुण मंडळी असतात, मग आपण करमाळ्यापर्यंत जरी एक शेवटचं टोक असलं तरी हे आपले सगळे समाज बांधव किंवा हे आपला सगळा समाज आहे, ह्यांच्यापर्यंत ही जनजागृती कुठेतरी पोहोचली पाहिजे आणि हे प्रत्येकाच्या घरापर्यंत, प्रत्येकाच्या गावापर्यंत पोहोचवणं हे साधू संतांचं कार्य असतं आणि तो वसा आम्ही संप्रदायाचे शिष्यभक्त घेऊन येतो. आणि हा कार्यक्रम करमाळा जरी हा टोक असलं तरी देखील इथं राबवणं हे आद्य कर्तव्य आहे म्हणून या ठिकाणी आयोजित केलं. कार्यक्रम पत्रिकेत उपासक दीक्षा आहे, तर साधारणतः उपासक दीक्षा वगैरे घेणार. उपासक दीक्षा म्हणजे कसं बघा, संकल्प किती जण संकल्प आहे? साधारण आमचा बघा 21चा संकल्प आहे, तर ते तेवढं पूर्ण होईल. 21 लोकांची उपासक दीक्षा या ठिकाणी होईल. सध्याच्या कार्यक्रमातून म्हणजे कशा प्रकारचे वैचारिक प्रबोधन म्हणा किंवा सामाजिक किंवा धार्मिक प्रबोधन होणार आहे? यामध्ये बघा, धार्मिकतेचा आधार घेऊन म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला भेद सगळ्यांना सांगितलं जाईल. सगळ्यांना एक आपल्या हिंदू धर्माचं पण जनजागृती या माध्यमातून केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती असेल त्या संदर्भात देखील प्रबोधन केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे समाजामध्ये जी काही नीती अनीतीचा जो विषय चालू आहे त्या संदर्भात देखील आपल्याला एक योग्य मार्ग दाखवला जाणार आहे. आणि जी काही लोक आता समाजात भरकटलेली आहेत, एक कुठं तर अंधश्रद्धेच्या किंवा कुठल्या तर वैचारिकतेनं कुठं तर भरकटत आहे, तर ती कुठं तर चांगल्या ठिकाणी चांगल्या मार्गाला लागून त्यांचा विकास, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मग शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, वैद्यकीय असेल, हे सगळं त्यांना त्यांच्यापर्यंत विचार पोचवून त्यांना चांगल्या पद्धतीने घडवण्याचं काम हे या संप्रदायाच्या माध्यमातून आणि ह्या प्रबोधनातून होणार आहे. यामध्ये आपलं एक माऊलींचं एक आहे की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, हे महत्वाचं आपलं एक बोध आहे माऊलींचं. आणि माऊलींची अशी शिकवण आहे की तुम्ही कुणाचंही वाईट चिंतू नका, तुम्ही बोलणार असाल तर नम्रपणे बोला, चांगल्या शब्दाने आपले हे करून घ्या, तुम्ही जागा दुसऱ्याला जगवा, हे संबोध आपण माऊलीने प्रत्येक वेळेस आपल्याला देत राहतात. करमाळ्यातील आध्यात्मिक क्षेत्रातील तसेच या सत्संग परिवारातील धार्मिक लोकांना काय आवाहन करू इच्छितो? सर्वांनी धार्मिकतेचा आधार घेऊन सर्व समाज हा प्रबोधन म्हणजे घडवून त्यांना जे काही योग्य शिक्षण, समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम आहे हे सर्वांनी करावं, असं एक आव्हान जगद्गुरू करत असतात. म्हणजे हे प्रचिती देऊन, म्हणजे कोणी भाड्याने किंवा इतर ठिकाणाहून आलेले लोक नसतात, तर प्रचितीद्वारे लोक आलेले असतात. प्रत्येकाला वाटत असतं माझी 100% माझी त्याच्या चरणी जर मी दर्शन घेतलं तर माझी 100% समस्या सुटणार, अशा यांनी हे केलेले असतात. त्यामुळं इथं जो कार्यकर्ता म्हणजे किंवा जे भाविक भक्तगण येतात यांना जी प्रचिती आलेली असते, अनुभव आलेला असतो, या अनुभवाच्या आधारे या कार्यक्रमाने प्रत्येक कार्यक्रमा ठिकाणी भाविक येत असतात अशा पद्धतीने. आणि गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुका बघा, गुरुमाऊलींचे कार्यक्रम पण असतात पीठावर कार्यक्रम, पण सिद्ध पादुकात म्हणजे का केलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी 25-25, 30-30 हजार, 50-50 हजार लोक ह्या पादुका दर्शन सोहळ्याला उपस्थित असतात. मग अशा पद्धतीने केला जातो. आपल्या इथं पण जवळजवळ 15 ते 20 हजार भाविक ह्या पादुकाच्या दर्शनाचा लाभ घेतील असे नियोजन आपण केलेले आहे. त्याचं मंडप व्यवस्था असेल, त्याच्यानंतर आपण महाप्रसादाची व्यवस्था असेल, सामाजिक उपक्रमाची व्यवस्था असेल, प्रत्येकाचं नियोजन ठरलेलं असतं आणि त्या नियोजनानुसार आपण कार्यक्रम करीत असतो. आता तुम्ही बघितलं असेल तर आपला 150 बाय 200चा मंडप आहे, त्याच्यानंतर महाप्रसादाचा स्टॉल आहे, त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल प्रकाशन स्टॉल असतो आमचा, त्याच्यानंतर पलीकडच्या साईडला की भाविकांचं गैरसोय होऊ नये म्हणून अल्प दरात, म्हणजे काय होतं, न नफा न तोटा दरात आपण वडापाव असन, भेळ असन, अशा पद्धतीने जे काय त्यांना जर आता दिवसभर कार्यक्रम चालतो, माणसाला भूक लागते, त्या पद्धतीत आपण ते हे कार्य करीत असतो. म्हणजे फक्त जगाचं कल्याण करण्यासाठी, म्हणजे म्हणतो ना जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, म्हणजे फक्त जगाचं कल्याण, आपला हिंदू धर्म एकत्र आला पाहिजे, हिंदू धर्माचे आचार विचार ह्याचं सांगड घालून खऱ्या अर्थाने आमच्या गुरुमाऊलींची शिकवण आहे हिंदू धर्म खतरे में. आणि आता आपण पाहिले असेल तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्म खतरे में ही 2000
2005 मध्ये दिलेली, ज्यावेळेस गुरुमाऊलींना 2005 मध्ये जगद्गुरु रामानंदाचार्याच्या गादी दक्षिण पीठाची पदवी म्हणजे गादी मिळाली, तेव्हापासून गुरुमाऊली असे कार्यक्रम करत असतात. आणि प्रत्येक वेळेस ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये पण बघा, ज्यावेळेस प्रवचन दर्शन सोहळे असतात त्यावेळेस पण ते प्रत्येक लाखो भाविकांना हे देत असतात, काय उपदेश देत असतात. आणि त्याच्या पद्धतीने अनेक प्रकारचे उपक्रम या संस्थानाच्या मार्फत चालत असतात. श्री गुरुदेव. सर, एक प्रश्न आहे की ज्या प्रकारे आता आपण सांगितलं की हिंदू धर्म खतरे में है, अशा प्रकारचं म्हणजे 2005 पूर्वीच त्यांनी सांगितलं होतं माऊलींनी. आता सध्या जे संपूर्ण भारतामध्ये जे वातावरण आहे, हिंदू मुस्लिमचं वातावरण आहे, त्याच्यावरून बऱ्याच प्रमाणात राजकारण पेटलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्या अनुषंगाने म्हणजे कुठेतरी सामाजिक एकोपा टिकला पाहिजे. तसं आता ज्या प्रकारे हे आपण सांगितलं त्याप्रमाणेच ह्या ठिकाणी फक्त धार्मिकतेवर, हिंदू धर्माच्या धार्मिकतेवरच बोललं जाणार आहे का इतर ज्या सामाजिक टीका म्हणजे हिंदू मुस्लिमचा विषय असेल किंवा इतर विषय असेल त्याच्यावर सुद्धा काय भाष्य केलं जाणार आहे? आपला जो कार्यक्रम असतो ह्या कुठल्याही धर्माला हानी पोचणार नाही अशा पद्धतीने करीत असतो. प्रत्येक ह्याच्यामध्ये फक्त आपण आल्यानंतर हा जो कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम माऊलींच्या पादुकांचं पूजन म्हणजे मिरवणुकीद्वारे स्वामीजींच्या पादुका आपल्या संतपीठावर येतात. तिथे आल्यानंतर पूजन चालू होतं. पूजन चालू झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कुठल्याही धर्माचे लोक येऊ शकतात, कारण की ज्याला श्रद्धा असेल त्यांनी ह्याच्या दर्शनासाठी येऊ शकतात. ह्याचं कुंडली बद्दल नसतं अमुक धर्माचा आला पाहिजे तमुक धर्माचा, सर्व धर्माची आली तरी आम्हाला आनंद आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये कुठल्याही धर्माच्या भावना भडकवल्या जातील किंवा काय जातील ह्याच्यावर काहीच विषय नसतो. फक्त सर्व धर्मांनी म्हणजे कुणी आलं तरी त्यात चरण म्हणजे पादुका असतात त्यांच्या दर्शनाला आलं तरी आम्ही त्यांना कुठलंही बंधन घालीत नाही. दर्शन घ्यायचं आणि कार्यक्रम करायचा. तुम्हाला त्याच्यातून एक दिवसाचा आनंद मिळणार आहे आणि 100% तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. ह्याच्यातून 100% ह्याची प्रेरणा तुम्हाला त्या ज्यावेळेस दर्शनाला त्यावेळेस मिळणार आहे. म्हणजे कुठल्याही धर्माच्या भावना दुखवणे हे दिवस आमचा उद्देशच नाही. आमचा कार्यक्रम करणे उद्देश आहे की बाबा या माऊलींच्या पादुका आलेल्या आहेत, इतरत्र म्हणजे प्रत्येक ठिकाणचं भाविक भक्तगण त्या पादुकांच्या दर्शनासाठी आले पाहिजे, हा उद्देश आहे. आणि हा संप्रदायातला करमाळ्याचं शेवटचं सोलापूरचं टोक आहे. जेणेकरून आम्हाला असं करायचे की करमाळ्यामध्ये पण आता 10 सेवा केंद्र आहेत, तर आम्ही 50 सेवा केंद्र चालू करायचं. ह्याच्यासाठी हा कार्यक्रम घेत असतो, जेणेकरून गुरु माऊलींची कार्याची महती प्रत्येक गावापर्यंत पोहोचली पाहिजे, अशा दृष्टीने हा कार्यक्रम करीत असतो आम्ही. आपण बरोबर बोलला, इतका मोठा उदात्त विचार याच्यामध्ये आहे, मग तरी सुद्धा हिंदू धर्म खतरे में आहे असं कसं? आता आपण पाहिलं असेल की आता बघा हिंदू धर्म खतरे में आहे का हे की आता आपण पाहिलं असेल, प्रत्येकाने पाहिलं असेल की आपला धर्म कधीच कोणाच्या वाटत जात नाही. आज तुम्ही आपल्या इकडे बांगलादेशाचं पण लोक इथं आपल्या ह्याच्यामध्ये भारतामध्ये राहतात, परंतु आज बांगलादेशमध्ये गेलं तर आपल्या हिंदूंवर अत्याचार चालले. तुम्ही पण जाणत असता प्रत्येक ठिकाणी. मला आमचं म्हणणे काय आहे, जसं तुम्ही या गुन्हेगोविंदाने या भारतात राहतात तसे आमचे लोक तिथं गुन्हेगोविंद राहू द्या, आमचं दुसरं काहीच नाही. म्हणून आमची जागवा.